नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता नवीन अर्ज बंद करण्यात आलेले आहे। नवीन अर्ज भरले जात नाही। ज्यावेळेस आपण ॲप ओपन करतो तिथं मोबाईल नंबर टाकून लॉग इन म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला तिथं एक मेसेज शो केला जात आहे, नो न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड। म्हणजे आता नवीन अर्ज हे बंद करण्यात आलेले आहे। आता नवीन महिलांचे अर्ज कोणतेही या ठिकाणी भरले जाणार नाहीत। तर मित्रांनो आता या ॲपचं काम काय आहे, तर या ॲपमध्ये आता तुम्ही फक्त तुमचं स्टेटस चेक करू शकता। म्हणजे ज्या महिलांनी या अगोदर अर्ज भरलेले आहेत तर त्या महिला या ॲपच्या माध्यमातून फक्त आपल्या अर्जाची स्थिती ही चेक करू शकता। तर मित्रांनो आता हे ॲप बंद का करण्यात आलेलं आहे, तर ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत तर अशा महिलांचे अर्ज इथं चेक केले जात आहेत। तर त्यामुळे हे ॲप नवीन अर्ज भरण्यासाठी बंद करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो आता नवीन आपल्याला अर्ज भरायचे असेल तर आपण आता हे अर्ज कशा प्रकारे भरू शकतात, तर याच्यासाठी आता एक नवीन वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे। तुम्ही त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपले अर्ज भरू शकतात, ladkibahin.maharashtra.gov.in। तर याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता आणि इथं आपला अर्ज भरू शकता। तर आता इथं या पेजवरती आल्यानंतर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं अर्जदार लॉग इन हा पर्याय निवडायचा आहे। हा पर्याय निवडल्यानंतर पहिलं तुम्हाला क्रिएट आपला अकाउंट म्हणजे आपलं प्रोफाईल तयार करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं क्रिएट अकाउंट नावाचं एक ऑप्शन आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं प्रोफाईल तयार करण्यासाठी आपल्याला इथं काही आपली बेसिक डिटेल म्हणजे आपलं नाव, नंबर, मोबाईल नंबर वगैरे टाकून आयडी पासवर्ड तयार करायचा आहे। आपला जिल्हा, तालुका, गाव जे काही असेल ते आपल्याला इथं निवडायचं आहे। आपला नारी शक्तीचा प्रकार जो काही असेल, सामान्य म्हणजे जनरल महिला वगैरे ते काही आपल्याला ते निवडायचं आहे। त्यानंतर इथं कॅप्चा भरायचा आहे आणि साइन अप या नावावरती क्लिक करून आपल्याला इथं साइन अप करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला लॉग इनचं ऑप्शन येईल, तर इथं आपल्याला वरती इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर इथं कॅप्चा भरायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथं आपण आपला जो लाडकी बहीण योजनेसाठी आपण आपला अर्ज करू शकतात। तर मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।